हे हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज आमच्या लग्नाला कंप्लीट झाली 4 महिने आणि आम्ही सकाळी सकाळी आज मॅगीचा बर्थडे पण होता, तर आम्ही तिकडे पार्टीसाठी चाललो होतो. सूरजने मला गिफ्ट म्हणून हे बुके घेतला आणि त्यासोबत आम्ही ही गिफ्ट मॅगीसाठी घेतलेलं, कारण तिचा बर्थडे होता. इथे आल्यानंतर खूप सारे लोक इन्व्हाइट केलेलं होतं. आम्ही 7-8 लोक होतो. आम्ही मस्त तिथे आमचं लंच अटेंड केलं आणि मग त्यानंतर घरी आल्यावर परत आम्ही छान करून रेडी झालो आणि तिथनं आम्ही निघालो मूवीसाठी. तर आज आम्ही चाललोय फायनल डेस्टिनेशन मूवी बघायला. सूरजने गाडी काढली आहे. लेट्स सी कसा असतोय मूवी. घाबरेल मी थोडीशी, पण बघूयात कसा निघतोय. आजू आम्हाला जाऊ नका बोलू होता, बट तो स्वतःहून जात होता फॉर द फर्स्ट शो. आणि आम्ही फायनल डेस्टिनेशन आधी पण बघितलं आहे, बट ॲट होम. तर थिएटरमध्ये आम्ही फॉर द फर्स्ट टाईम बघायला चाललो आहे. तर ऊन खूप पडलं आहे इकडे. तर ही पार्किंग आहे आमची. इथे आपण पार्क करूयात गाडी आणि आता आलो आहे आपण सिनेप्लेक्सला. आम्ही फायनल डेस्टिनेशन मूवीसाठी आलो आहे. तर 2:40चा शो आहे ना आपला. 2:40चा शो आहे. आम्ही कधीच थिएटरमध्ये तो बघण्याची हिंमत नाही केली. फॉर द फर्स्ट टाईम आम्ही जातो आहे सिनेप्लेक्सला. बॅक साईडनं असं छोटीशी बोळी आहे जिथून आम्ही आतमध्ये आलो आहे फ्रंट साईडकडे. आणि इथनं सिनेप्लेक्स आपलं चालू होत आहे. तर आमची सीट्स आहेत आउट साईड आहेत. बघूयात आमची स्क्रीन कशी असेल. हा इथला सिनेप्लेक्स आहे, यू कॅन सी. मला तर आत्ताच भीती वाटते, कारण घरी बघणं खूप वेगळा एक्सपिरियन्स ॲज कम्पेअर टू डिरेक्टली सिनेप्लेक्समध्ये बघणं. खूप सुंदर अशी सिनेप्लेक्स आहे तिथली. सूरज थांब ना माझ्यासाठी. कोणती आपली स्क्रीन नंबर? खूप सुंदर अशी सिनेप्लेक्स आहे. स्टार्ट झालंय. लेट्स सी. चल. असं बटन आहे ह्याला, ज्याला आपण रिक्लाइन करू शकतो आपलं जे सीट आहे. सूरज कसं वाटतंय? भीती वाटते? थोडीशी भीती वाटते, पण बघूया काय होतंय. कारण हसत जा सूरज थोडासा. मी असाच व्हिडिओ टाकून देणार नाही तुझा, न हसणार. असंच बोर बसलेलं. आम्ही मोजून 6 लोक होतो मूवी बघण्यासाठी. आणि एवढा हॉरिफाईड मूवी आम्ही दोघांनी तिथे 6 लोकांमध्येच बघितलाय. वी कांट बिलीव्ह इट. तिथनं बाहेर आल्यावर आम्हाला कोणतेही बटन प्रेस करायला भीती वाटत होती. आणि एकदम हॉरिफाईड आमचा एक्सपिरियन्स होता. खूप जास्त घाबरलेलो, पण इट वॉज फन. आफ्टर मूवी आम्ही आलो गाडी वॉश करण्यासाठी, कारण की लास्ट संडेलाच सूरजला गाडी वॉश करायची होती, बट पॉसिबल नाही झालं. तर वी आर हिअर फॉर कार वॉशिंग. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे कार वॉशिंग चालू आहे. आणि इकडे या साईडला इकडे जेट काइंड ऑफ वॉशिंग आहे. तर आम्ही जेट काइंड प्रेफर करतोय, कारण की यामध्ये जास्त डीप वॉशिंग होत नाही. ते जस्ट वरच्यावर, आणि त्यामध्ये काचा देखील थोड्याशा खराब होऊन जातात, थोडे स्क्रॅचेस देखील येतात. तर वन ऑफ सूरज फ्रेंड सजेस्टेड अस की आपण जेट वॉशिंग करूयात. तर आम्ही आता जेट वॉशिंग करण्यासाठी आलो आहे. तर लेट्स सी काय होतंय. इथे जाण्यासाठी आपल्याला कॉईन इन्सर्ट करायला लागतो. सूरज कॉईन घेण्यासाठी गेले, बट त्यानंतर कळालं की जेट वॉशिंग बंद आहे आणि त्यामुळे आम्हाला हे नॉर्मल वॉशिंगमध्ये जायला लागतं. तर वी वॉश्ड आवर कार. आणि तिथे जेव्हा हे सगळं चालू झालं, आम्हाला फायनल डेस्टिनेशन मूवीचं पूर्ण एक्सपिरियन्स यायला लागला. खूप भीती वाटत होती कार वॉश कर. तिथनं आल्यावर आजचं स्पेशल मेन्यू, सूरजचा फेवरेट सुका चिकन मी बनवलं. मग हा पाया सूप बनवला, राईस आणि हा तंदूर.